चिखलदराचा पाणी प्रश्न मिटलेला आहे। शक्कर तलावामध्ये 18 फूट पाणी जमा झालेलं आहे। पर्यटकांसाठी तलावात बोटिंग सुद्धा सुरू झाली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। शक्कर तलावामध्ये 18 फूट पाणी हे या ठिकाणी जमा झालंय। इथं बारिश लेट झाली, यामुळे याच्यात पाणी नाही होतं आणि आता पाणी भरलेलं आहे आणि पर्यटकांची चांगली गर्दी झालेली आहे आणि पिण्याच्या पाण्याची समस्या पण दूर झाली आहे आणि आता सध्या 18 फूट पाणी आहे, तरी पण याच्यात 7-8 फूट पाण्याची गरज आहे। तर या शक्कर तलाव परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी। पाहूयात। विदर्भाचं काश्मीर संबोधल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या ठिकाणच्या या सक्करसात तलाव आहे आणि या सक्करसात तलावाची पातळी जी आहे ते पूर्णपणे खालावली होती। त्यामुळे चिखलदऱ्याला पाणीपुरवठा या तलावातून करण्यात येत होता आणि 2 दिवसाआड चिखलदऱ्याला संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यात येत होतं आणि या ठिकाणी जी बोटिंगची व्यवस्था ते सुद्धा या ठिकाणी बंद होती, कारण की तलावाची पाण्याची पातळी जी आहे पूर्णपणे खालावली होती। गेल्या काही दिवसापासून सतत मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे पातळी जी आहे ते तलावाची वाढली आहे आणि एकंदरीत या वाढलेल्या पातळीमुळे पर्यटकांना या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था जी आहे ते सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात चिखलदऱ्यामध्ये येत आहेत। दुसरं जर बघितलं तर 2 दिवसाआड या चिखलदऱ्याला पाणीपुरवठा होत होता, मात्र आता तलावाची पातळी वाढली असल्या कारणाने नियमित पाणीपुरवठा जो आहे तो संपूर्ण चिखलदरा शहराला होत आहे। त्यामुळे निश्चितच पर्यटकांचा आनंद घेण्याची सुविधा या ठिकाणी वाढलेली आहे आणि चिखलदरा वासियांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुद्धा सुटलेली आहे। अमरावती कॅमेरा पर्सन सागर सुरेंद्र आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज।